कोण आहे समोर? महाराज होते. तुमचं नाव? सुरेश शंकरराव स्वामी. पूर्ण गाव आंबा. तुम्ही केव्हापासून आहात मंदिरात? काय वडिलोपार्जितपासून. मंदिराची काही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे का? फक्त इथे ते जुनच मंदिर आहे हनुमानाचं. यात जीर्णोद्धार मानदास महाराज होते नांदेडचे, मोठे महाराज होते नांदेडचे गुरु. त्याने इथं एकदा जीर्णोद्धार केला या मंदिराचा. त्याचा अर्धा सभा मंडप बांधलेला होता, गाभारा बांधलेला, शिखर बांधलेलं होतं. त्याच्या हस्ते गावकऱ्याच्या मदतीने ते केलेले. 1981 त्याच्यानंतर पुन्हा अजून अर्धा जे वटाचा बुत्रा बाहेर करायला होता उघडा, त्याच्यावर गावकऱ्यानं परत 1981 पहिले शिखराचं काम केलं. आता ते शिखर त्याच्यामध्ये जुनं मानदास महाराजच्या काळात जे बांधलेलं शिखर होतं ते मध्येच आहे, आणि त्याच्यावर परत गावकऱ्याने आता उंच शिखर केलं दुसरं 1981. त्याच्यानंतर परत सभामंडपाचं जे काम राहिलं होतं ते पूर्ण सभामंडपाचं काम 1988 पूर्ण झालं. गाव सगळं जवळपास इथं भोसले आहेत आडनावानं, जवळपास सगळे भोसले आहेत. त्याच्यानंतर काही राखोंडे आहेत, काही जाधव आहेत, असे सगळे मिळून लोक जास्तीत जास्त भोसलेचे 4 वाडी आहेत आमची इथं. 1650च्या दरम्यान जवळपास इथं ही वस्ती झाली. हे मूळचे शिंगणापूरचे, शिखर शिंगणापूर, तिथून 4 भाऊ इथं येऊन ही वस्ती झाली. आणि 1650 पासून इथं वस्ती आहे. मंदिराला तसं जुना हे नाही, पण 1650 पासून तरी मंदिराची निर्मिती असायला पाहिजे. आणि तेव्हापासून म्हणजे हे मूळची तिथून आली इथं भोसले. इथंच पहिले सरदार घराणे इथे आले ते 4 भाऊ या एरियाच्या संरक्षणासाठी. पालकरांनी इथं आणला असा इतिहासातही आहे. इकडे या त्या काळापासून इथे हे 4 भाऊ राहतात. त्याचे पुढे वंशी जातात सगळे. आणि या मंदिरामध्ये अखंड तेवत असणारा नंदादीप आहे. आणि हे जे 4 भाऊ आले त्या 4 भावाच्या 4 मानाप्रमाणे वर्षभर एका भावाला तेल असते. असं ते पूर्ण आस्था काय त्या भावाचं तेल या मंदिराच्या नंदादीपासाठी चालू असतं. असे नंदादीप या गावामधील महादेव मंदिरामध्ये, हनुमान मंदिरामध्ये आणि एक देवीचं मंदिर पण आहे. या देवीच्या मंदिरामध्ये सुद्धा अखंड तेवत असणारा नंदादीप आहे. आणि या नंदादीपात तेल घालण्याचं काम या ठिकाणचे जे सुरनस्वामी महाराज आहेत ते वडिलोपार्जित पासून करतात. आंबा नाव त्याच्यावरून पडले. आणि या देवीच्या नावावरूनच या गावाला आंबा हे नाव पडलेलं आहे.